नमस्कार. ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात्स्तुतमरगणैर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शारदे वरदे शुभ्रे ललितादिभिरन्विते वीणापुस्तकहस्ताब्जे जिह्वाग्रे मम तिष्ठतु. ॐ नमः कणादगौतमादिभ्यस्तर्कविद्यासम्प्रदायकर्तृभ्यः वंशऋषिभ्यः नमो महद्भ्यः गुरुभ्यः. नमस्कार सगळ्यांना. संत समागम या पेजने मला जी सुवर्णसंधी बोलण्याची करून दिली त्याबद्दल मी मनःपूर्वक त्या संत समागम या पेजचे आभार व्यक्त करतो. या कोरोना महामारीच्या आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही संत समागम या पेजने जो उपक्रम राबवलेला आहे तो अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आणि छान पद्धतीने राबवलेला आहे. तर यात बऱ्याच पंडित लोकांनी पण या अगोदर कथा, प्रवचन अथवा कीर्तन अथवा व्याख्याने केलेली आहेत. पुढे पण या पेजवरती मोठ्या लोकांची, पंडित लोकांची व्याख्यानं, कीर्तनं अथवा प्रवचनं होणार आहेत. तर मला संधी प्राप्त करून दिली आमचे परमस्नेही परममित्र आदरणीय प्रवीण दिवाकर गुरुजी यांनी. ते म्हणाले, महाराज बोला, थोडंसं काही चिंतन सांगा. त्यामुळे मी जे काही मला थोडकं मोडकं सांगता येईल ते मी चिंतन सांगण्याचा प्रयत्न करतो. माझा विषय न्यायशास्त्रातील प्रमेय विचार हा आहे. तर न्यायशास्त्रातील प्रमेय विचार, तर काही प्रमेय पाहण्या अगोदर आपण न्यायशास्त्र म्हणजे काय थोडक्यात त्याची पूर्वपीठिका मी सांगतो. ती म्हणजे असे की 6 शास्त्र आहेत एकूण: न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असे एकूण 6 शास्त्र आहेत. तर त्यांच्या एकूण अशा 3 जोड्या आहेत वेगवेगळ्या. न्याय वैशेषिक एक जोडी, सांख्ययोग एक जोडी, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही तिसरी जोडी. अशा एकूण 3 जोड्या आहेत. तर या 3 जोड्या म्हणजे न्याय वैशेषिक हे दोन्ही शास्त्र एकमेकांना पूरक आहेत. त्यानंतर सांख्य आणि योगशास्त्र हे देखील एकमेकांना पूरक शास्त्र मानलेले आहेत. तसेच पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा यालाच आपण वेदांत असं म्हणतो. तर वेदांत म्हणजे तो अद्वैत वेदांत. तर पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अथवा अद्वैत वेदांत हे एकमेकांस पूरक आहेत दोन्ही शास्त्र. तर या शास्त्रांमध्ये काय केले, तर आत्म्याचं वर्णन केले. म्हणजे आत्मा ह्या 6ही शास्त्रकारांनी आत्मा नित्य आहे असं मांडलेलं आहे. तर जे आत्मा नित्य आहे असे म्हणतात ती ही 6 शास्त्र. आणि या 6ही शास्त्रांना दर्शन असं देखील म्हणतात. दर्शनशास्त्र म्हणून ओळखली जातात न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा शास्त्र आणि उत्तरमीमांसा शास्त्र. तर न्यायशास्त्रात काही प्रमेय आहेत. ती प्रमेय समजल्याशिवाय न्यायशास्त्र असो अथवा पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा अथवा वैशेषिक, सांख्य, योग कुठलंही शास्त्र असो, त्यातील जी प्रमेय आहेत त्या प्रमेयाचं ज्ञान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शास्त्रामध्ये माणसांचा प्रवेश होऊ शकत नाही. किंवा जरी प्रवेश झाला तरीसुद्धा
त्यांना ज्या पद्धतीने ते शास्त्र कळायला हवं त्या पद्धतीने ते शास्त्र समजणार नाही किंवा कळणार नाही. म्हणून प्रमेय जे पाठ आहे किंवा प्रमेय जे आहेत तीच पहिल्यांदा आपण समजून घेतली पाहिजेत. तर प्रमेयचा विचार करत असताना त्यातील काही प्रमेय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर प्रमेय एकूण 32 प्रमेय आहेत. तर सगळीच प्रमेय आपल्याला काही सांगता येणार नाहीत. तर काही प्रमेय जेवढी काही सांगता येतील तेवढी सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तर जसे की आधार आधेय भाव असेल, निरूप्य निरूपक भाव, प्रतियोगी अनुयोगी भाव, अभिव्यंग्य अभिव्यंजक भाव, अभिभूत अभिभावक भाव, अवच्छेद्य अवच्छेदक भाव, प्रतियोगी अनुयोगी भाव इत्यादी जी काही प्रमेय असतील त्यातील काही प्रमेयांचा आपण या ठिकाणी विचार करू. तर पहिलं जे प्रमेय आहे, पहिलं प्रमेय आहे आधार आधेय भाव. तर आधार आधेय भाव हे जे पहिलं प्रमेय, या ठिकाणी आधार शब्दाचा काय अर्थ, आधेय शब्दाचा काय अर्थ होतो हे आपण सुरुवातीला समजून घेऊ, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आता आधार शब्दाला पर्यायवाची शब्द आहे अधिकरण. आधार अधिकरण समानार्थक शब्द आहेत. तर आधार म्हणजे काय आणि आधेय म्हणजे काय? तर आधार म्हणजे जो खाली पदार्थ आहे त्याला आधार असं म्हणतात, असं सुरुवातीला आपण पाहू. आणि जो वर पदार्थ असतो त्याला आधेय असं म्हणतात. जसं की आपण आता एक उदाहरण घेऊ समजण्यासाठी. रथ घेतलं. कसं आता रामायणाचा प्रसंग चालू आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये रामायण दाखवलं जातं, महाभारत दाखवलं जातं. तर त्या रामायणातीलच आपण एक उदाहरण घेऊ समजण्यासाठी आणि ते लक्षात येईल पण लगेच. तर रामायणात काय होतं, श्रीरामचंद्र प्रभू हे रामायणात युद्धाचा प्रसंग आहे समजा. तर युद्धाच्या प्रसंगामध्ये ते रथावरती उभा आहेत. तर कसे उभा आहेत ते, तर मुकुट घातलेलं आहे, वस्त्र घातलेलं आहे, त्यानंतर मुकुटावर मणी आहे. ती मण्याची जी प्रभा आहे ती एकदम सुशोभित आहे, शोभून दिसते. ती प्रभा अशी पडलेली पूर्णपणे रथावरती. त्याने तो रथ असाच चमकदारपणा त्या रथावरती आलेला आहे, असं वर्णन आहे सगळं. तर रथ कुठे, तर पृथ्वीवर. तर आपण हे दोन पदार्थ सुरुवातीला घेऊ. हे तुम्हाला सांगतोय याचं कारण आपल्याला तुमच्या लक्षात येईल पुढं सांगत असताना का मी हे आत्ता सांगतोय ते. तर आपण रथावरती श्रीरामचंद्र प्रभू आहेत. तर रथावरती राम हे उभे आहेत. तर दोन पदार्थ आहेत. पहिला पदार्थ आहे रथ, दुसरा पदार्थ आहे राम. तर रथ हे काय झालं, आता रथ हा खाली आहे, म्हणजे श्रीरामांच्या खाली हा काय आहे, कोण आहे, कुठला पदार्थ, तर रथ आहे. म्हणून रथ हा पदार्थ झाला आधार किंवा अधिकरण. कारण आपण व्याख्या अशीच सांगितली, जो खाली आहे त्याला अधिकरण किंवा आधार असं म्हणतात. जो वर आहे त्याला आधेय असं म्हणतात. आता वर कोण आहे, तर वर राम हा पदार्थ वर आहे. तर पदार्थ असा शब्द प्रयोग करून आपण पुढे चालू ठेवू. तर राम हे झाला, हा पदार्थ झाला आधेय आणि रथ हे झालं अधिकरण. बरोबर. इथं बरोबर व्याख्या ज्याप्रमाणे आपण केली त्याप्रमाणे योग्य इथं त्याचा समन्वय होतोय त्या व्याख्येचा. तर आता दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. जसं की आता गच्ची घेतली आपण, स्लॅब आहे, स्लॅब आणि स्लॅबच्या खाली काय आहे, फॅन. तर आपण काय म्हणालो, जो खाली पदार्थ आहे तो म्हणजे कुठलं, त्याला काय म्हणायचं, अधिकरण किंवा आधार. तर आता फॅन हे काय झालं, त्या व्याख्येप्रमाणे अधिकरण होतं आहे सध्या फॅन, आणि आधेय कोण होईल, तर गच्ची. तर या ठिकाणी वस्तुस्थिती अशी नाही, म्हणजे वस्तुगत्या गच्ची जी आहे किंवा जो आपला स्लॅब आहे ते म्हणजे अधिकरण आहे, आणि आधेय पदार्थ तो म्हणजे फॅन आहे. त्याला संस्कृतमध्ये व्यजन असं म्हणतात फॅनलाच. तर या ठिकाणी हे लक्षण जात नाही, म्हणजे जी आपण व्याख्या केली ती व्याख्या या ठिकाणी योग्य लागू होत नाही. मग काय करायचं, म्हणून काय केलं,
की त्याचं व्याख्या आपण वेगळ्या पद्धतीने केली. किंवा आपण दुसरं एक उदाहरण पाहू शकतो. जसं की आपण चप्पल सगळेच घालतात, चप्पल बूट जे काय असेल ते. तर आपण जो आपला पाय, वस्तुगत्या पाय हे अधिकरण होतं आणि चप्पल हे काय होतं, आधेय. पण जर या व्याख्येप्रमाणे जो खाली आहे असं जर केलं तर पायाच्या खाली चप्पल आहे, म्हणून चप्पल ही काय झाली, अधिकरण, आणि पाय हे काय झालं, आधेय. म्हणजे उलट या ठिकाणी अर्थ व्हायला लागला. म्हणून असं न घेता आपण अर्थ असा केला की अशी कल्पना करायची आपल्याला. रथ काय म्हणतो की मी या श्रीराम पदार्थ किंवा श्रीराम यांचा मी भार वाहतोय, अशी जी चिंता आहे ना, ही चिंता म्हणजेच अधिकरणता किंवा आधारता असं म्हणतात या चिंतेलाच. आणि राम काय म्हणतात की मी या रथावरती भार टाकतोय, म्हणजे अशी जी चिंता, ही चिंता म्हणजेच आधेयता. तर जो भार वाहतो त्याला, अशी जी चिंता आहे त्याला म्हणतात अधिकरणता, आणि जो भार टाकतो अशी जी चिंता त्याला म्हणतात आधेयता. हे लक्षण केलं. आता या ठिकाणी पहा, जो पूर्वी आपण दोष सांगितला होता गच्ची आणि फॅन, या ठिकाणी कसा दोष नाहीसा होतो ते पाहू आपण. तर गच्ची आणि फॅन या ठिकाणी कसं आहे, गच्ची काय म्हणते, मी या फॅनचा भार वाहतो, म्हणून अशी जी चिंता, म्हणून काय झालं, गच्ची काय झालं, अधिकरण. आणि फॅन म्हणतो मी याच्यावर भार टाकतो, म्हणून ते काय झालं, आधेय. अशी जी चिंता, मी याच्यावर भार टाकतो अशी जी चिंता, ती म्हणजे आधेयता. मग आधेय कोण झालं, फॅन, आणि गच्ची काय झाली, अधिकरण. तर हा झाला तिथं. आणि आपण जे पायाचं सांगितलं, पाय आणि चप्पल, पायातली जी चप्पल, त्या ठिकाणी पण अधिकरण हे पाय होत आहे. कारण चिंता, अशी जी चिंता सांगितली कुठली, की मी भार वाहतोय, मी चप्पलचा भार वाहतोय. पाय म्हणतं की मी चप्पलचा भार वाहतोय, म्हणून पाय हे काय झालं, अधिकरण. आणि आधेय कोण झालं, आधेय झालं चप्पल. कारण चप्पल ही भार टाकते, म्हणून चप्पल ही काय झालं, आधेय पदार्थ. म्हणजे हे जे लक्षण आपण केलं ते सगळ्या ठिकाणी लागू होतं. म्हणून आपण असं लक्षण केलं की जो भार वाहतो अशी जी चिंता त्याला म्हणतात अधिकरणता, आणि जो भार टाकतो अशी जी चिंता त्याला म्हणतात आधेयता. तर आधार आधेय भाव. तर आधार म्हणजे किंवा अधिकरण. आता अधिकरण शब्द काही ठिकाणी आधार शब्दाचा प्रयोग केलेला आहे शास्त्रामध्ये, काही ठिकाणी अधिकरण घेऊन शब्द प्रयोग केलेला आहे. पण अधिकरण घेऊन आपण पुढे जाऊ. अधिकरण म्हणजे काय समजलं, आणि आधेय पदार्थ काय आहे तो पण समजला. आता पुढे आपण पाहणार आहोत याचा आता मराठीत कसा अर्थ होतो. रथावर आपलं उदाहरण आहे, रथावरती राम आहे. तर रथ हे काय झालं, अधिकरण. राम हा पदार्थ झाला आधेय पदार्थ. तर या ठिकाणी रथ, तर त्या रथावरती, रथ हा अधिकरण आहे, त्या अधिकरणाचा धर्म होतो, धर्म किंवा त्याचा जो स्वभाव आहे तो म्हणजे अधिकरणता किंवा अधिकरणत्व. अधिकरणावर राहणारा त्याचा धर्म अथवा स्वभाव तो म्हणजे अधिकरणत्व अथवा अधिकरणता असा आहे. दुसरा आधेय पदार्थ आहे राम. तर आधेयावरचा जो धर्म आहे तो म्हणजे आधेयत्व अथवा आधेयता. दोन सांगतो मी, दोन्ही एकच आहेत. मग आधेयत्व म्हणा किंवा आधेयता. काही ठिकाणी आधेयत्वाचा प्रयोग होतो, काही ठिकाणी आधेयता घेऊन प्रयोग होतो. तर आधेयता घेऊन आपण चालू आणि अधिकरणता हा धर्म घेऊन चालू. जसं की लौकिकात पण आपण म्हणतो पशुत्व, मनुष्यत्व, हे त्यांचे धर्म आहेत, त्यांचा तो स्वभाव आहे. त्या मनुष्यावर असणारा जो धर्म आहे तो मनुष्यत्व, किंवा पशूंवर असणारा जो स्वभाव आहे त्याचा जो धर्म आहे तो म्हणजे पशुत्व. तर आता रथ आणि राम या ठिकाणी
आपल्याला मराठीत कसं सांगता येईल, यालाच आता जो आपण मराठीत सांगणार आहोत त्यालाच परिष्कार असं म्हणता येईल. तर ते म्हणजे असं, अधिकरण. आता रथा हे अधिकरण आहे, त्याच्यावरती आली अधिकरणता. राम हे आधेय आहे, त्याच्यावरती आली आधेयता. तर रथावर राहणारी जी अधिकरणता, तिने सांगितलेली अशी जी आधेयता, त्या आधेयतेचा आश्रय आहे श्रीराम. आता असा हा झाला सरळ आपण याचा अर्थ सांगितला. आता याचाच उलट आपण कसं सांगणार अर्थ, तर तो असा, रामावर राहणारी जी आधेयता, तिने सांगितलेली जी अधिकरणता, तिचा आश्रय रथ आहे. तर हेच आपण संस्कृतमध्ये कसं सांगू शकू, तर ते मी आता सांगतोय. वर जाण्यासाठी शब्द आहे निष्ठ. आपल्याला अधिकरणता निष्ठ, वर राहणारी असं म्हटलो, त्याच्यासाठी शब्द वापरला आपण निष्ठ. सांगितलेली याच्यासाठी आपल्याला शब्द आहे निरूपित. आणि खाली येण्यासाठी किंवा खाली असा किंवा त्याचा आश्रय, तर आश्रय हा असा शब्द आहे. तर हेच संस्कृतमध्ये असं आपण सांगू शकू, रथनिष्ठ अधिकरणता निरूपित आधेयताश्रय राम. अथवा आता हाच उलट परिष्कार, रामनिष्ठ आधेयता निरूपित अधिकरणता आश्रय रथ. हा झाला, यालाच शास्त्रामध्ये परिष्कार असं म्हणतात. एक वैशिष्ट्य असं संस्कृतचं की कमी शब्दात संस्कृत सांगतं, म्हणजे कमी शब्द असतात संस्कृतमध्ये पण अर्थ मोठा सांगतात ते शब्द. जसं आपण सांगितलं, रथावर राहणारी जी अधिकरणता, तिने सांगितलेली जी आधेयता, तिचा आश्रय राम आहे, हा अर्थ मोठा झाला. पण संस्कृतमध्ये तेच कसं सांगणार आपण, रथनिष्ठ अधिकरणता निरूपित आधेयताश्रय राम. एकदम सोप्या पद्धतीने आणि सरळ भाषेत. आता हे झालं आधार आधेय भावाचं एक उदाहरण, रथ आणि राम. तर या ठिकाणी अशी काहींना जिज्ञासा होईल, बरोबर आहे तुम्ही सांगितलं ते ठीक आहे, दोन पदार्थ घेऊन आपण विचार केला, रथ हे अधिकरण आहे आणि राम हे आधेय आहे, आम्हाला व्याख्या समजली व्यवस्थित, पदार्थ समजले, प्रमेय पण समजलं. समजा कोणी एक असा प्रश्न विचारेल, जर आपण 3 पदार्थ घेतले एकूण, तर तिथं कसं आपण सांगणार 3 पदार्थ घेऊ, अशी जी जिज्ञासा आहे त्याचं समाधान सांगतो. आता आपण रथ कुठे, पृथ्वीवर, 3 पदार्थ घेऊया. रथ आहे पृथ्वीवर, तर पृथ्वी, पहिला पदार्थ पृथ्वी, दुसरा पदार्थ रथ, तिसरा पदार्थ आहे राम. तर पृथ्वीवर राम, रथ आहे, रथावर राम आहे. तर व्यवस्थित ऐका, रथ जो आहे तो अधिकरण आहे. कोणाचं, राम या पदार्थाचं अधिकरण. आणि पृथ्वी जे आहे ते अधिकरण आहे रथ या पदार्थाचं. तर मुख्य अधिकरणता कुठल्या पदार्थाच्या ठिकाणी आली, फक्त पृथ्वीच्या ठिकाणी. आणि मुख्य आधेयता म्हणजे थोडक्यात एक आधेयता आणि एक अधिकरणता, ही जी आधेयता आहे मुख्य, ती फक्त आली रामाच्या ठिकाणी. आणि जो मधला पदार्थ आहे रथ, या रथाच्या ठिकाणी दोनही अधिकरणता आणि आधेयता हे दोन्ही पदार्थ आले. म्हणजे अधिकरणता पण आली आणि आधेयता पण. ती कशी हे समजून घेऊ. तर रामाची अधिकरणता कोणावर आहे, रथावर आहे, म्हणून अधिकरणता आली. आणि आधेयता, पृथ्वीची आधेयता म्हणजे पृथ्वीवर राहणारी जी अधिकरणता, तिने सांगितलेली जी आधेयता आहे ती कोणावर आहे, ती म्हणजे रथावर. म्हणून अधिकरणता आणि आधेयता हे दोनही पदार्थ रथ या पदार्थाच्या ठिकाणी एकत्र येतात. हे 3 पदार्थांमध्ये असं होतं. तर हेच आपण मराठीत कसं सांगू,
तर रथावर राहणारी जी, सुरुवातीला पहिला पदार्थ आपण घेतला आहे पृथ्वी, पृथ्वीपासून जाऊया आपण. पृथ्वीवर राहणारी जी अधिकरणता, तिने सांगितलेली जी आधेयता, तिचा आश्रय आहे रथ. रथावर राहणारी जी अधिकरणता, तिने सांगितलेली जी आधेयता, तिचा आश्रय आहे राम. हा झाला सरळ परिष्कार. आता उलटरित्या आपण कसं सांगू, तर ते ऐका. रामावर राहणारी जी आधेयता, तिने सांगितलेली जी अधिकरणता, तिचा आश्रय रथ आहे. रथावर राहणारी जी आधेयता, तिने सांगितलेली जी अधिकरणता, तिचा आश्रय पृथ्वी आहे. हा झाला मराठीत परिष्कार. आता हे संस्कृतमध्ये कसं सांगू आपण, तर पृथ्वीनिष्ठ अधिकरणता निरूपित आधेयताश्रय रथनिष्ठ अधिकरणता निरूपित आधेयताश्रयः श्रीरामः. आता उलट, श्रीरामनिष्ठ आधेयता निरूपित अधिकरणता आश्रय रथनिष्ठ आधेयता निरूपित अधिकरणताश्रयः पृथ्वी. असा संस्कृतमध्ये परिष्कार होतो. हे झालं 3 पदार्थ घेऊन आधार आधेय भाव या तिन्ही पदार्थाच्या ठिकाणी कसा लागतो किंवा कसं त्याचं प्रतिपादन करता येईल हे सांगितलं. आता आपण असे भरपूर पदार्थ घेऊन तयार करू शकतो. जसं की आपण आता एक उदाहरण, याच्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, युद्धाचा प्रसंग वगैरे ही जी कथास्वरूप सांगितलं, हे आपल्याला 6 पदार्थ घेऊन परिष्कार पाहायचा आहे. म्हणजे परिष्कार 6 पदार्थांमध्ये कसा होतो, कसा आधार आधेयभाव होतो, हे आपल्या लक्षात येईल. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला ते उदाहरण सांगितलं. आता एकूण 6 पदार्थ घेऊन आपण परिष्कार पाहूया. तर पृथ्वी एक पदार्थ, पहिला पदार्थ पृथ्वी. दुसरा पदार्थ आहे रथ. रथावरती आहे राम, रामाने घातलेला मुकुट, त्यामुळे चौथा पदार्थ आहे मुकुट. 5वा पदार्थ मणी आणि 6वा पदार्थ आहे प्रभा, त्या मण्याची प्रभा किंवा कांती. तर 6 पदार्थ एकूण: पृथ्वी, रथ, राम, मुकुट, मणी, प्रभा. तर प्रभावत, मुकुटवत, रामवत, रथवत, पृथ्वी असं सांगता येईल. म्हणजे प्रभावत, मणिवत, मुकुटवत, रामवत, रथवत, पृथ्वी. तर हा झाला, यालाच ज्ञानाचा आकार असं म्हणतात शास्त्रामध्ये. हाच आहे ज्ञानाचा आकार. तर या एकूण जे 6 पदार्थ आहेत त्यांपैकी पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे अधिकरण. पृथ्वी हा पदार्थ आहे, त्याच्यावरती अधिकरणता आहे. आणि जो वरचा शेवटचा पदार्थ आहे तो म्हणजे प्रभा नावाचा पदार्थ आहे. तर मुख्य या ठिकाणी पण आपल्याला पाहायचं आहे, सुरुवातीला मुख्य आधेयता ही कोणावर आहे, तर प्रभेवरती मुख्य आधेयता आहे. आणि मुख्य अधिकरणता जी आहे ती मुख्य अधिकरणता ही पृथ्वीवरती आहे. आणि हे जे मध्ये 4 पदार्थ आहेत, त्या 4ही पदार्थाच्या ठिकाणी 2ही पदार्थ आहेत. म्हणजे आधेयता पण आहे आणि अधिकरणता पण आहे. म्हणजे जसं की 3 पदार्थांमध्ये पाहिलं आपण, रथ हे रथावरती आधेयता पण येते आणि अधिकरणता पण येते. त्याप्रमाणे 4ही पदार्थाच्या ठिकाणी आधेयता आहे आणि अधिकरणता आहे. म्हणजे ते जसं की मी सांगतो, पृथ्वीवर रथ आहे तर रथाचं अधिकरण कोण होतं आहे, पृथ्वी. पृथ्वीचं आधेय कोण झालं, रथ. आता रथावर राम आहे म्हणून रामाचं अधिकरण कोण झालं, रथ. आणि रथ हे कोणाचं आधेय, पृथ्वीचं आधेय आहे. समजतंय का. तर त्याचप्रमाणे हे सगळे जे याचप्रमाणे वरचे जे पदार्थ आहेत हे करता येतील आपल्याला. तर एकूण 6 पदार्थ घेतले आपण, त्याच्यात 4 पदार्थाच्या ठिकाणी म्हणजे रथ, राम, मुकुट आणि मणी या 4ही पदार्थाच्या ठिकाणी आधारता आणि अधिकरणता आणि आधेयता दोन्ही पदार्थ आहेत. तर
अधिकरणता आणि आधेयता या ठिकाणी कशी होईल किंवा याचा कसा अर्थ आपण सांगू शकू मराठीत, ते एक वेळेस मी सांगतो. पृथ्वीवर राहणारी जी अधिकरणता तिने सांगितलेली जी आधेयता तिचा आश्रय आहे रथावर राहणारी जी अधिकरणता तिने सांगितलेली जी आधेयता तिचा आश्रय राम आहे. रामावर राहणारी जी अधिकरणता तिने सांगितलेली जी आधेयता तिचा आश्रय मुकुट आहे. मुकुटावर राहणारी जी अधिकरणता तिने सांगितलेली जी आधेयता तिचा आश्रय मणी आहे. मण्यावर राहणारी जी अधिकरणता तिने सांगितलेली जी आधेयता तिचा आश्रय प्रभा आहे. हा झाला सरळ परिष्कार मराठीत. आता उलट कसं सांगता येईल? प्रभेवर राहणारी जी आधेयता तिने सांगितलेली जी अधिकरणता तिचा आश्रय मणी आहे. मण्यावर राहणारी जी आधेयता तिने सांगितलेली जी अधिकरणता तिचा आश्रय मुकुट आहे. मुकुटावर राहणारी जी आधेयता तिने सांगितलेली जी अधिकरणता तिचा आश्रय श्रीराम आहेत. श्रीरामावर राहणारी जी आधेयता तिने सांगितलेली जी अधिकरणता तिचा आश्रय रथ आहे. रथावर राहणारी जी आधेयता तिने सांगितलेली जी अधिकरणता तिचा आश्रय पृथ्वी आहे. हा झाला मराठीत परिष्कार. आता हेच संस्कृतमध्ये आपण कसं सांगू ते म्हणजे असं: पृथ्वीनिष्ठ अधिकरणता निरूपित आधेयताश्रय रथनिष्ठ अधिकरणता निरूपित आधेयताश्रय रामनिष्ठ अधिकरणता निरूपित आधेयताश्रय मुकुटनिष्ठ अधिकरणता निरूपित आधेयताश्रय मणिनिष्ठ अधिकरणता निरूपित आधेयताश्रय प्रभा. आता हाच आपण उलट रीतीने सांगू शकतो. प्रभानिष्ठ आधेयता निरूपित अधिकरणताश्रय मणिनिष्ठ आधेयता निरूपित अधिकरणताश्रय मुकुटनिष्ठ आधेयता निरूपित अधिकरणताश्रय रामनिष्ठ आधेयता निरूपित अधिकरणताश्रय रथनिष्ठ आधेयता निरूपित अधिकरणताश्रय पृथ्वी. या पद्धतीने आपण असे कितीही पदार्थ घेऊ शकतो. 5 असो, 10 असो, 15 असो, 20 असो, हे घेऊन परिष्कार तयार करू शकतो. हा झाला आधार आधेय भाव. हे झालं पहिलं प्रमेय. तर हे जे प्रमेय आहेत, आधार आधेय भाव असेल, निरूप्य निरूपक भाव असेल, प्रतियोगी अनुयोगी भाव असेल अथवा अवच्छेद्य अवच्छेदक भाव असेल इत्यादी, तर हे जे प्रमेय आहेत म्हणजे जे आधार आधेय भाव हे जे पदार्थ आहेत हे ससंबंधिक पदार्थ आहेत. ससंबंधिक पदार्थ म्हणजे संबंध सहित शब्दशः अर्थाने पाहिलं तर आपण म्हणजे यांचा काहीतरी संबंध आहे की ज्या पदार्थाचं ज्ञान झालं असता दुसरा कोणतरी पदार्थ आहे किंवा अशी जिज्ञासा होते दुसऱ्या कुठल्या तरी पदार्थाची, त्याला म्हणायचं ससंबंधिक पदार्थ. जसं की ससंबंधिक पदार्थ राम हा पुत्र हा, राम मुलगा आहे, कस्य अशी जिज्ञासा निर्माण होते. कोणाचा? तो पुत्र आहे कोणाचा? समाधान आहे दशरथस्य पुत्र हा, दशरथाचा मुलगा आहे. तर हे झाला ससंबंधिक. बहीण भाऊ आपल्या आत्या मामा हे सगळे ससंबंधिक पदार्थ आहेत. त्याप्रमाणे आधेयता आणि अधिकरणता हे सर्व पदार्थ ससंबंधिक पदार्थ आहेत. तर अधिकरणता रथावर राहणार जी अधिकरणता ती सांगते कोणाला? आधेयतेला. म्हणून अधिकरणता आधेयता ससंबंधिक पदार्थ आहेत. निरूप्यता असो, निरूपकता असो, प्रतियोगिता असो, अनुयोगिता असो, अवच्छेदकता असो, अवच्छेद्यता असो, सगळे जे पदार्थ आहेत ते ससंबंधिक पदार्थ आहेत. तर या ठिकाणी अधिकरणता कोणाला सांगते? तर आधेयतेला. म्हणून आधेयता आणि अधिकरणता हे ससंबंधिक पदार्थ आहेत. ही पहिली गोष्ट. दुसरं विशेष म्हणजे अधिकरणता आधेयता हे पारिभाषिक पदार्थ आहेत सगळे. अधिकरणता आधेयता निरूप्यता निरूपकता प्रतियोगिता अनुयोगिता इत्यादी सगळे पारिभाषिक पदार्थ आहेत. तर हे झालं पहिलं प्रमेय आधार. आता आपण दुसरं प्रमेय पाहू ते म्हणजे निरूप्य निरूपक भाव. आता निरूप्य निरूपक भाव या ठिकाणी निरूप्य म्हणजे काय आणि निरूपक म्हणजे काय हे समजून घेऊ. निरूपक म्हणजे जो सांगतो किंवा जो बोलणार आहे किंवा जो सांगणार आहे त्याला म्हणायचं
निरूपक, अथवा जो निरूपण करणार आहे त्याला म्हणायचं निरूपक. आणि जे बोललं जातं किंवा जे सांगितलं जातं त्याला म्हणतात निरूप्य. तर आपण एक उदाहरण घेऊ. व्यास ऋषी आहेत, तर व्यास हे कृष्ण कथा सांगतात. तर व्यास हे झाले निरूपक, कारण व्यास काय करतात, निरूपण करतात कृष्ण कथेचं, म्हणून व्यास हे झाले निरूपक. आणि निरूपण केलं जातं कृष्ण कथेचं, म्हणून कृष्ण कथा ही झाली निरूप्य. तर व्यास हे निरूपक, निरूप्य कोण झालं, कृष्ण कथा. अशा आपण पुष्कळ उदाहरणं पाहू शकतो. तर इथे आपण एक उदाहरण पाहून पुढे जाऊया. तर व्यास हे निरूपक झालेत. तर निरूपकाचा धर्म तो कुठला, ज्याप्रमाणे अधिकरणाचा धर्म अधिकरणता, त्याचप्रमाणे याही ठिकाणी निरूपकाचा धर्म निरूपकता. त्याचा धर्म त्या पदार्थाचा तो धर्म, तर निरूपकता हा धर्म होतो. दुसरं आहे निरूप्य, कोण आहे, कृष्ण कथा. तर निरूप्याचा धर्म काय, तर आपण कसा अर्थ होईल ते आपण पाहू. व्यासावर राहणारी जी निरूपकता, जी निरूप्यता, तिचा आश्रय कृष्ण कथा आहे. अथवा उलट कृष्ण कथेवर राहलेली जी निरूपकता, तिचा आश्रय व्यास आहेत. हा झाला निरूप्य निरूपक भाव. एकदम छोटंसं प्रमेय आहे. तर हे निरूप्य निरूपक भाव जे प्रमेय आहे, हे सगळ्या प्रमेयाच्या ठिकाणी लागू पडतं. म्हणजे आधाराधेय भाव असेल, प्रतियोगी अनुयोगी भाव असेल, अथवा अवच्छेद्य अवच्छेदक भाव असेल, सगळ्या प्रमेयाच्या ठिकाणी हे लागू पडतं निरूप्य निरूपक भाव. तर आपण आधाराधेय भावाचं जे पहिलं उदाहरण घेतलं होतं, दोन पदार्थ घेऊन, त्या ठिकाणी कसं निरूप्य निरूपक भाव होतो हे पाहू आपण. आता रथ आणि राम हे दोन पदार्थ आहेत. रथ अधिकरण आहे, राम आधेय आहे. समजण्यासाठी मी पुन्हा पुन्हा त्याचा उच्चारण करतोय, अधिकरण आणि आधेयचा कुठले पदार्थ हे. तर रथावर राहणारी जी अधिकरणता आपण म्हटलोय, तर त्या अधिकरणता काय करते, आधेयतेला सांगते. म्हणून अधिकरणता ही काय झाली, निरूपक, आणि आधेयता ही झाली निरूप्य. कारण आधेयतेला सांगितलंय म्हणून ती झाली निरूप्य. कारण आपण सांगतानाच सुरुवातीला आपण असं सांगितलं, ज्याचं निरूपण करतो किंवा जो बोलतो किंवा जे सांगितलं जातं, जो 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 सांगणार आहे त्याला म्हणायचं निरूपक, आणि जे सांगितलं जातं, जे बोललं जातं, त्याला म्हणायचं निरूप्य. म्हणून आधेयता ही झाली निरूप्य, अधिकरणता ही झाली निरूपक. आता या ठिकाणी आपल्याला कसं सांगता येईल ते मराठीत एकदा सांगतो, नंतर आपण संस्कृतमध्ये पाहू. तर रथावर राहणारी जी अधिकरणता, तिच्यावर असलेली जी निरूपकता, तिने सांगितलेली जी निरूप्यता, तिचा आश्रय असणारी जी आधेयता, त्या आधेयतेचा आश्रय आहे राम. अथवा रामावर राहणारी जी आधेयता, तिच्यावर असणारी जी निरूप्यता, तिने सांगितलेली जी निरूपकता, तिचा आश्रय असणारी जी अधिकरणता, तिचा आश्रय आहे रथ. हा झाला सरळ परिष्कार. आता यात उलट पण आपण सांगू शकू. कसं, तर आता काय होतं, आधेयता ही अधिकरणतेला सांगते, म्हणून आधेयता ही झाली निरूपक, उलट करायचं आपल्याला, आणि अधिकरणता ही झाली निरूप्य. आता आपल्याला उलट परिष्कार कसा सांगता येईल, तर आधेयता हे संस्कृतमध्ये कसं सांगता येईल आपल्याला, तर आधेयता निष्ठ निरूपकत. आधेयता कुणावर आहे ते समजलं पाहिजे. आधेयता ही आहे रामावर, तर रामनिष्ठ इथून सुरुवात. रामनिष्ठ आधेयता निष्ठ निरूपकता निरूपित निरूप्यता श्रय अधिकरणता श्रय रथ. रथनिष्ठ अधिकरणता निष्ठ निरूप्यता निरूपित निरूपकताश्रय आधेयताश्रय
रामः. असं दोन पद्धतीने परिष्कार आपण सांगू शकू. हे झालं निरूप्य निरूपक भाव आधार आधेय भावाच्या ठिकाणी कसा लागू पडतो त्याचं प्रतिपादन. तर आता निरूप्य निरूपक भाव हे पण पारिभाषिक पदार्थ आहे आणि संबंधित पदार्थ पण आहेत. आता आपण पाहणार आहोत तिसरं प्रमेय, ते म्हणजे प्रतियोगी अनुयोगी भाव. तर प्रतियोगी अनुयोगी भाव त्याला जोडून आपण प्रतियोगी अनुयोगी भाव असं म्हणतो. तर प्रतियोगी कोणाला म्हणायचं, अनुयोगी कोणाला म्हणायचं हे समजण्यासाठी अगोदर आपल्याला अभाव समजणं खूप महत्त्वाचं आहे. अभाव हा पदार्थ. तर अभाव समजण्यासाठी भाव पदार्थ समजला पाहिजे. कारण अभाव ज्ञानम प्रति प्रतियोगिनः ज्ञानम कारणम असा नियम आहे. म्हणजे अभावाच्या ज्ञानासाठी प्रतियोगीचं ज्ञान हे कारण आहे. म्हणून प्रतियोगीचं ज्ञान होणं पहिलं महत्त्वाचं, त्यानंतर अभावाचं ज्ञान समजून घेऊ. म्हणजे प्रतियोगी अनुयोगी भाव समजण्यासाठी आपल्याला अभाव समजलं पाहिजे, त्या अभावाच्या पूर्वी भाव पदार्थ काय आहे हे समजलं पाहिजे. नंतर मग लौकिकामध्ये त्याला काय म्हणतात ते समजून मग प्रतियोगी अनुयोगी भाव आपण समजू शकू. तर भाव पदार्थ आणि अभाव पदार्थ एकदम सोपा आहे. जो भाव पदार्थ आहे, जसं की आता या ठिकाणी पुस्तक नाही, पुस्तक नसणं असं जे ज्ञान होतं, म्हणजे पुस्तक नाही हे समजणं म्हणजे हा झाला अभाव. त्या पुस्तकाच्या त्या ठिकाणी असणारा तो अभाव. आणि पुस्तक या ठिकाणी आहे असं जे ज्ञान होतं त्याला म्हणायचं भाव पदार्थ. तर पुस्तक या ठिकाणी आहे असं जे ज्ञान होतं त्याला म्हणतात भाव पदार्थ. आणि पुस्तक या ठिकाणी नाही असं जे ज्ञान होतं त्याला म्हणायचं अभाव. तर आपण एक उदाहरण पाहू. ग्लास आहे एका ग्लासामध्ये अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे. तर यालाच आपण काय म्हणणार, काही लोक काय म्हणतील, अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे. म्हणजे काही लोक म्हणतील अर्धा ग्लास पाण्याने भरला आहे, काही म्हणतील अर्ध्या ग्लासामध्ये पाणी आहे, अर्धा ग्लास मोकळा आहे, रिकामा आहे किंवा रिक्त आहे. काही म्हणतील ग्लास पाण्याने पूर्णपणे भरलेला नाही, म्हणजे याचाच अर्थ अर्धा आहे. असे वेगवेगळे पद्धतीने वेगवेगळी लोक मतं मांडू शकतात आणि ते बरोबर आहे. त्यांचं पण चुकीचं काहीच नाही, सांगतायत ते बरोबर आहे. पण आपल्याला समजून घ्यायचा आहे मुद्दा हा की भाव आणि अभाव. तर पाणी आहे असं ज्ञान झालं म्हणजे हा भाव पदार्थ आहे या ठिकाणी, आणि पाणी नाही असं ज्ञान झालं म्हणजे या ठिकाणी अभाव आहे असं ज्ञान झालं अभावाचं त्या. तर हीच जी स्थिती आहे, म्हणजे जसं की शास्त्रामध्ये घट पट चट मठ हे सगळे वर्गमित्र आहेत न्यायशास्त्रकारांचे. तर शास्त्रामध्ये घट पट मठ हे जे, तर घट उदाहरण आपण घेतलं समजा, तर घट शब्दाचा अर्थ, घट हा संस्कृत, घट हा असा संस्कृत शब्द आहे. घट शब्दाचा अर्थ मराठीत होतो माठ, आपला जो पाणी पिण्याचा आहे तो माठ. तर घट जो आहे तो म्हणजे या ठिकाणी घट आहे असं ज्ञान झालं म्हणजे भाव पदार्थ आहे. या ठिकाणी घट नाही असं ज्ञान झालं तर हा अभाव पदार्थ आहे, त्या अभावाचं ज्ञान झालं असं म्हणता येईल आपल्याला. तर हीच स्थिती हे कुठल्या प्रकारे पाहिले जाते या स्थितीला, तर ते सांगतो. विरोध असं म्हणतात, म्हणजेच आहे आणि नाही असणं याचं ज्ञान होणं आणि नाही याचं ज्ञान होणं यालाच लोकांमध्ये विरोध असं म्हणतात. तर विरोध दोन प्रकारचे आहेत एकूण. पहिला विरोध आहे वध्य घातक भाव. तर वध्य घातक भाव पहिला विरोध पाहू. वध्य शब्दाचा अर्थ आहे वध करण्यास योग्य, घातक या शब्दाचा अर्थ आहे घात करणारा. तर आता आपण एक हाडवैरीचं एक उदाहरण घेऊ. जे हाडवैरी आपण मराठीत म्हणतो किंवा वैरी, जसं की साप आणि मुंगूस आहे. तर मुंगूस तुम्ही कधीही पहा, स्वतः मी पण पाहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता की मोठं मुंगूस असेल तर ते सापाला, कितीही मोठा साप असू द्या किंवा छोटा साप असू द्या, ते मुंगूस सापाला मारतोच किंवा अथवा मारण्याचा प्रयत्न करतोच. पण
विशेष म्हणजे छोटं जरी मुंगसाचं पिल्लू असेल तरीसुद्धा ते मोठा साप असेल जरी तरीसुद्धा त्याला मारण्याचा प्रयत्न करतं ते मुंगूस. म्हणजे यांच्यात वैर भाव आहे, वैरी आहे, ते दोघं हाडवैरी आहेत असं आपण म्हणतो. अशा पुष्कळ उदाहरणं आहेत. ते एक आपण मुंगूस आणि सापाचं उदाहरण घेतलं. तर या ठिकाणी मुंगूस यालाच संस्कृतमध्ये नकुलाहा असं म्हणतात, नकुल शब्द आहे. आणि सापाला सर्पहा किंवा सर्प असा शब्द संस्कृत आहे. तर मुंगूस हे काय करतं, आता आपण समजण्यासाठी आपण क्षण प्रक्रिया घेऊ, म्हणजे क्षण घेऊ. या ठिकाणी पहिल्या क्षणी काय होतं, मुंगूस तिथं शांत चित्ताने तिथं झाडाच्या अडुंगी बसलेलं असतं पहिल्या क्षणात. दुसऱ्या क्षणात पण ते तिथंच बसलेलं असतं निवांतपणे. तिसऱ्या क्षणी काय होतं, हळूच असा सळसळ आवाज येतो आणि आवाज झाल्यानंतर साप त्या पिळातून बाहेर येतो. आणि तिसऱ्या क्षणी काय होतं, साप मुंगसाला पाहतच नाही. मुंगूस तिथं दडून पाठीमागे बसलेलं असतं झाडाच्या, तर तिथं येऊन तिथं थांबतं. तिसऱ्या क्षणी मुंगूस आणि साप हे एकत्र आले. आणि चौथ्या क्षणी काय होतं, मुंगूस सापाला मारतं आणि साप मरतो, नष्ट होतो. म्हणजेच पहिल्या क्षणी मुंगूस आहे, दुसऱ्या क्षणी मुंगूस आहे, तिसऱ्या क्षणी दोघंही एकत्र आलेले आहेत. पण चौथ्या क्षणी फक्त केवळ मुंगूस राहिलेलं आहे, साप मरण पावलेला आहे, मृत्युमुखी झालेला आहे. म्हणजे यातून आपल्याला हे सांगता येईल की वध्यघातक भाव या ठिकाणी ती एका क्षणापुरती का होईना ते दोघंही एकत्र येतात. हा झाला वध्यघातक भाव. तर वध्यता कोणावर आली, तर वध्यता ही नकुलावरती काय आली, वध्यता. नकुलावरती घातकता आली आणि सर्पावरती वध्यता, कारण सर्प हा वध करण्यास योग्य म्हणून वध्यता सर्पावरती. तर नकुलनिष्ठ वध्यता निरूपित नकुलनिष्ठ घातकता निरूपित वध्यता आश्रयः सर्पः, सर्पनिष्ठ वध्यता निरूपित घातकता आश्रयः नकुलः. नकुल घात करणारा कोण आहे, नकुल. तर नकुलावरती आली घातकता म्हणून हा झाला वध्य घातक भाव. दुसरा आहे सह अनवस्थान विरोध. सह अनवस्थान विरोध, सह म्हणजे सोबत, म्हणजे एका काळापुरते अथवा एका क्षणापुरते देखील दोघंही एकत्र राहत नाहीत. तो भाव म्हणजे सहानवस्थान विरोध किंवा तो विरोध म्हणजे सहानवस्थान विरोध. तर आता पहा, आपण घटाचं उदाहरण घेऊ, म्हणजे माठ. तर पहिल्या क्षणी घट आहे, दुसऱ्या क्षणी काय केला, घट आपण काढून टाकला म्हणजे घटाचा अभाव आला. तिसऱ्या क्षणी घट आहे, चौथ्या क्षणी घटाचा पुन्हा अभाव आहे. म्हणजे पहिल्या क्षणी घट आहे, दुसऱ्या क्षणी घटाचा अभाव, तिसऱ्या क्षणी घट आणि चौथ्या क्षणी घटाचा पुन्हा अभाव. म्हणजेच एकही क्षण, 4 क्षणांपैकी एकही क्षण हे दोघं एकत्र राहू शकत नाहीत किंवा राहिलेले नाहीत. तर हाच सहानवस्थान विरोध आणि वध्य घातक भाव यांतील या दोघांमधील फरक आहे. तर यालाच म्हणजे घटावरती काय आला, विरोध, आणि घटाभावावरती पण काय आला, विरोध. तर हे दोनही विरोध झाले. आता घटावरचा विरोध आणि घटाभावावरचा विरोध हे आपण कसं ओळखू शकणार किंवा कसं ओळखणार, दोन्ही एकच आहेत, विरोध एकच शब्द आहे, कसं ओळखणार. जसं उदाहरण तुमच्या लक्षात येईल, जसं आपण आता सांगितलं, कोणी एक मित्र आहे, त्याला आपल्या पत्त्यावरती पत्र पाठवायचं आहे. त्याला आपण पत्ता आपला असा पाठवला, आनंदनगर, बस आनंदनगर पुणे असं पाठवलं, तर आनंदनगरमध्ये कुठेही ते पत्र जाईल. हो, आनंदनगरमध्ये 10 एकूण बिल्डिंग आहेत. त्या 10 बिल्डिंगमध्ये एकूण कमीत कमी 200 घरं धरा, 200 घरं आहेत. तर 10 बिल्डिंगमध्ये कुठल्याही बिल्डिंगमध्ये जाईल आणि त्या कुठल्याही घरांमध्ये जाऊ शकतं. म्हणून आपण काय केलं, त्याला आनंदनगर, श्रीराम सोसायटी, घर नंबर 512, तर हे पत्र कुठं येणार, आपल्याकडेच पोहोचणार. त्याचप्रमाणे विरोध, घटावर पण विरोध आणि घटाभावावर पण विरोध आहे. हे कशासाठी सांगितलं मी, समजण्यासाठी. आपल्याला समजणार नाही घटावरचा विरोध आणि घटाभावावरचा विरोध हा वेगळा कसं समजणार. म्हणून आपण काय केलं, घटावरचा जो विरोध आहे त्याला नाव दिलं प्रतियोगिता आणि घटाभावावरचा जो विरोध आहे त्याला आपण नाव दिलं अनुयोगिता. तर प्रतियोगी झाला म्हणजे यस्य अभावः सहा प्रतियोगी, ज्याचा अभाव आहे तो प्रतियोगी होतो.
या अभाव जो अभाव आहे तो अनुयोगी होतो. जसं की आता घटस्य अभाव घटाभाव, घटस्य अभाव घटाभाव या ठिकाणी षष्ठी तत्पुरुष समास आहे. तर घट आणि त्याचा अभाव, तर घट हा झाला प्रतियोगी आणि घटाचा अभाव हा झाला अनुयोगी. तर घटावर असणार प्रतियोगिता कोणावर आली? घटावरती. आणि अनुयोगिता कोणावरती आली? घटाभावावरती. तर घटावर राहणारी जी प्रतियोगिता, तिने सांगितलेली जी अनुयोगिता, तिचा आश्रय आहे घटाभाव. तर हेच संस्कृतमध्ये घटनिष्ठ प्रतियोगिता निरूपित अनुयोगिता आश्रय घटाभाव अथवा घटाभावनिष्ठ अनुयोगिता निरूपित प्रतियोगिताश्रय घट. या ठिकाणी निरूप्य निरूपक भाव हे मी सुरुवातीला सांगितलं सगळ्या प्रमेश ठिकाणी, तर प्रत्येक प्रमेश ठिकाणी आपल्याला पाहायला हवं. तर या ठिकाणी पण निरूप्य निरूपक भाव घेऊन कसा परिष्कार होतो ते सांगतो. घटनिष्ठ प्रतियोगिता निष्ठ निरूपकता निरूपित निरूप्यताश्रय अनुयोगिताश्रय घटाभाव. घटाभावनिष्ठ अनुयोगिता निष्ठ निरूप्यता निरूपित निरूपकताश्रय प्रतियोगिताश्रय घट. उलट पण परिष्कार करू शकतो आपण. तर आता हे झालं तिसरं प्रमेय, प्रतियोगी अनुयोगी भाव. असे पुष्कळ प्रकारे उदाहरणं घेऊन आपण त्या ठिकाणी प्रतियोगी अनुयोगी भाव पाहू शकतो. तर अभाव हा शब्द आलाय म्हणून अभावाचा आपण थोडं वेगळे प्रकार पाहूयात. 3 प्रकार सांगितले कोण? सामान्यभाव, विशेषाभाव आणि विशेष विशेषाभाव. तर सामान्यभाव याचं एक उदाहरण सांगतात की गंगा आहे, गंगेच्या तीरावरती किंवा काठावरती एक मासा आहे किंवा मासोळी, ती अशी पाण्याच्या बाहेर आल्यामुळे काय होते? तडफड करते, तिला तहान लागलेली. तर कोण एक वाटसुर आहे, त्याने बिसलरीचं पाणी टाकलं तर त्या मासोळीची जी तहान आहे ती भागणार आहे किंवा ती संतुष्ट होईल. किंवा एक माणूस आला, त्याने काय आणलं? विहिरीतलं पाणी घेऊन आला होता, चालला होता आपल्या घरी पाणी घेऊन प्यायला, तर ते पाणी टाकलं, त्याला बघवलं नाही, अरे मासोळी तडफड करते, तर ते पाणी टाकलं. तर तिचा जो त्या माशाच्या ठिकाणी असणारा जो अभाव आहे तो सामान्य भाव, म्हणजे त्या मासोळीला कुठलंही पाणी चालेल, विहिरीतलं पाणी असो, समुद्रातलं पाणी असो, अथवा बिस्लरीतलं पाणी असो, अथवा गंगेचं पाणी असो. गंगेचंच पाणी असायला पाहिजे असं काही नाही, तर कुठलंही पाणी त्या मासोळीला चालेल. तर या ठिकाणी जो अभाव आहे तो आहे जलसामान्य भाव, म्हणजे जलाचा अभाव आहे त्या माशाला दिसलेला. माशाला संस्कृतमध्ये मत्स्य असा शब्द आहे, मत्स्य हा असं म्हणतात. तर जलसामान्य भाव, तर आपल्याला अभाव पाहतोय. उदाहरणं सांगतो मी तुम्हाला एक. तर जलावर आली प्रतियोगिता, त्याचा अभाव असल्यामुळे जलसामान्य भावावरती आली अनुयोगिता. पुन्हा याही ठिकाणी जलनिष्ठ प्रतियोगिता निरूपित अनुयोगिताश्रय जलसामान्य भाव अथवा जलसामान्य भावनिष्ठ अनुयोगिता निरूपित प्रतियोगिताश्रय जलम, असं आपल्याला परिष्कार सांगता येईल. दुसरा अभाव आहे विशेषाभाव. दुसरा अभाव आहे विशेषाभाव. तो विशेषाभाव म्हणजे चातक पक्षी सगळ्यांना माहिती आहे. तर चातक पक्षाचं हे वैशिष्ट्य की जो पाऊस पडतो, म्हणजे पाऊस पडल्यानंतरच तो पाणी पिला तरच त्याची तहान भागू शकते किंवा तृष्णा भागू शकते, एरवी भागू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत तो तसाच पाण्याची वाट पाहत राहतो, पावसाची. हे त्याचं वैशिष्ट्य. आणि पाऊस पडल्यानंतर पहिल्या पावसाचं पाणी कोण पितो? तर तो म्हणजे चातक पक्षी. हे त्याचं वैशिष्ट्य. तर या ठिकाणी चातक पक्षाला जो अभाव आहे, ज्या ठिकाणी जो अभाव दिसतोय तो म्हणजे विशेषाभाव. वृष्टीचं जल, वृष्टी म्हणतात पावसाला, तर वृष्टी जल पाहिजे त्याला. विहिरीतलं जल, विहिरीतलं पाणी अथवा बिस्लरीतलं पाणी अथवा गंगेचं पाणी, गंगा तर श्रेष्ठ आहे. गंगेमध्ये स्नान केलं तर सर्व पापांचा नाश होतो असं सांगितलं जातं. तर गंगा एवढी श्रेष्ठ असून तिचं सुद्धा पाणी त्या चातक पक्षाला चालत नाही. म्हणजे बिस्लरीतलं चालत नाही, विहिरीतलं चालत नाही, तडागा सरोवरातलं चालत नाही, समुद्रातलं नाही, गंगेतलं नाही, फक्त पावसाचं पाणी हवं त्याला. म्हणजे तेव्हाच तो संतुष्ट होऊ शकेल किंवा तहान त्याची भागू शकेल. म्हणून या ठिकाणी जो अभाव आहे तो विशेषाभाव, म्हणजे वृष्टीजलाचा अभाव. तर वृष्टीजलनिष्ठ प्रतियोगिता निरूपित अनुयोगिताश्रय वृष्टीजलाभाव.
अथवा वृष्टिजलाभावनिष्ठ अनुयोगिता निरूपित प्रतियोगिताश्रय वृष्टिजलम. तिसरा अभाव जो आहे तो म्हणजे विशेष विशेषाभाव. जसं की आता शिंपला आहे, समुद्रामध्ये शिंपले असतात, काहींना माहीत असेल किंवा काहींना माहीत नसेल तर ऐका की शिंपले असतात ते समुद्रात. तर शिंपल्यामध्ये जेव्हा स्वाती नक्षत्रात पाऊस पडेल, पाऊस पडला जर स्वाती नक्षत्रात, तर ते शिंपलं वर येतं. वर आल्यानंतर स्वाती नक्षत्रात पडलेल्या पावसाचं थेंब ते शिंपलं ग्रहण करतं किंवा ते पाणी ग्रहण करतं आणि त्यानंतर लगेच आपला मुख मिटून शिंपलं ते खाली समुद्रात तळाला जाऊन बसतं आणि काही दिवसानंतर त्या शिंपल्यामध्ये मोतीबिंदू तयार होतो किंवा मोती तयार होतो. तर हे सांगण्याचं कारण की स्वाती नक्षत्रात पडलेला पाणी पाहिजे कुणाला? शिंपल्याला. त्याला संस्कृतमध्ये शुक्ती असं म्हणतात. तर त्या शिंपल्याला कुठलं पाणी हवंय? चाललं एखादा म्हणेल गंगेचं पाणी ते विशेष आहे, ते पण नाही चालणार. पावसाचं पाणी देखील चालणार नाही. विहिरीतलं बिसलर हे तर दूरच, पण पावसाचं पाणी देखील चालणार नाही. तर ते पाणी कसं पाहिजे? स्वाती नक्षत्रात पडलेल्या पावसाचं पाणी हवंय त्याला. म्हणजे स्वाती नक्षत्रीय वृष्टिजलाभाव हा झाला. म्हणजे स्वाती नक्षत्रीय वृष्टिजलनिष्ठ प्रतियोगिता निरूपित अनुयोगिता आश्रय स्वाती नक्षत्रीय वृष्टिजलाभाव. स्वाती नक्षत्रीय वृष्टिजलनिष्ठ प्रतियोगिता निरूपित अनुयोगिता आश्रय स्वाती नक्षत्रीय वृष्टिजलाभाव हा झाला परिष्कार. तर गणेश्वर द्राविड गुरुजी एक अजून उदाहरण सांगतात. तर्कसंग्रह शिकवत असताना त्यांचं मी ऐकलं. ते सांगतात की रविवासरीय स्वाती नक्षत्रीय वृष्टिजलाभाव म्हणजे विशेषाभाव असं आपण घेऊ शकतो उदाहरणार्थ. म्हणजे रविवारी पडलेल्या स्वाती नक्षत्रातील पावसाच्या पाण्याचा अभाव हा त्या शिंपल्याला दिसतो. हे उदाहरण सांगतात ते. असं कितीही करू शकतो आपण उदाहरण. तर आपल्याला पाहायचं चौथं प्रमेय आहे ते म्हणजे अवच्छेद्य अवच्छेदक भाव. अवच्छेदक कोणाला म्हणायचं ते आपण समजून घेऊया. जसं की आपण आपल्या घरी रोज दूध येतं. दूध आपण रोज 2 लिटर दूध घेतो रोज खायला प्यायला. तर 2 लिटर दूध घेत असताना दूधवाला आला दूध घेऊन, तर आपण जर भांडं आपण दूध घेण्यासाठी 3 लिटरचं नेलं तर काय होईल? ते जास्त होईल, अधिक होईल. दूध बसेल त्यात पण ते जास्त होईल. जर आपण पात्र जर 1 लिटरचंच नेलं तर काय होईल? त्या 1 लिटरच्या पात्रामध्ये दूध बसणार नाही. म्हणून काय करावं लागेल आपल्याला? जेवढे लिटर दूध आहे तेवढं लिटर दूध बसेल ज्या पात्रात असंच पात्र घेऊन जावं लागणार आपल्याला. म्हणून 2 लिटरचंच पात्र नेलं. म्हणजे कमी नको आहे आपल्याला आणि जास्त पण पात्र नको आहे. तर जास्त पात्रातलं दूध आणि कमी पात्रातलं दूध हे वेगळं आहे. हे कसं कळतं? तर पात्र हे सांगतं, पात्र हे दाखवून देतं की ह्या पात्रातलं हे दूध वेगळं आहे. म्हणून पात्र हे काय झालं? अवच्छेदक. अवच्छेदकाचीच अजून एक व्याख्या अन्यून अनतिरिक्त वृत्ती जे होतं त्याला म्हणतं अवच्छेदक. याचा अर्थ सोपा आहे. अन्यून म्हणजे जे न्यून नाही, जे कमी नाही. अन्यून आहे जे कमी नाही आणि अन्यून अनतिरिक्त वृत्ती, अतिरिक्त वृत्ती जे नाही. म्हणजे काय? अन्यून अनतिरिक्त वृत्ती जे आहे ते म्हणजे अवच्छेदक. त्याला म्हणतात अवच्छेदक. तर अवच्छेद्य अवच्छेदक भाव. तर पात्र हे काय झालं? अवच्छेदक या ठिकाणी. आणि दूध हे काय झालं? अवच्छेद्य. तर अवच्छेद्य अवच्छेदक भाव. तर पात्रनिष्ठ अवच्छेदकावर आली अवच्छेदकता. तर पात्रनिष्ठ अवच्छेदकता निरूपित अवच्छेद्यता आश्रय दुग्धम अथवा क्षीरम. क्षीरनिष्ठ अवच्छेद्यता निरूपित अवच्छेदकता आश्रय पात्रम. या ठिकाणी पण निरूपक भाव घेऊन तुम्ही या ठिकाणी परिष्कार करू शकता. ते आपण चिंतन करा नंतर. तर आता आपल्याला हे अवच्छेद्य अवच्छेदक भाव, सामान्य भाव, विशेषाभाव आणि विशेषाभावा ठिकाणी पाहूया आपण अवच्छेद्य अवच्छेदक भाव. तर काय झालं? सामान्य भावा ठिकाणी भरपूर प्रतियोगिता भरपूर जणांवरती आलेली आहे. म्हणजे प्रतियोगी खूप आहेत. विहिरीतलं जल आहे प्रतियोगी, अथवा सरोवरातलं जल आहे, बिसलरीचं जल, हे सगळे प्रतियोगी आहेत.
म्हणजे काय होतं, आश्रयभेदात प्रतियोगिता भिद्यते, म्हणजे आश्रयभेदामुळे प्रतियोगिता जी आहे ती प्रतियोगी भिन्न होतो. आश्रयभेदात प्रतियोगिता भिद्यते असं म्हटलं जातं. प्रतियोगी भिन्न होतो म्हणजे आश्रयभेदामुळे प्रतियोगी भिन्न होतो. आश्रय वेगवेगळे असतील तर प्रतियोगी वेगवेगळा. तर विहिरीचं जल हे प्रतियोगी वेगळं आहे, सरोवराचं जल हे वेगळं प्रतियोगी, बिसलरीतलं जल हे वेगळं प्रतियोगी. प्रतियोगिता वेगवेगळी आहे. ही प्रतियोगिता वेगवेगळी आहे हे कशी कळणार? तर त्यासाठी अवच्छेदकाचा उपयोग होतो. अवच्छेदक काय करतं, विहिरीवर असणारी प्रतियोगिता ही वेगळी आहे हे दाखवून देतं, अथवा जलावर साध्या जलावर असणारी, बिसलरीतल्या जलावर असणारी प्रतियोगिता ही दुसऱ्या जलावर असणाऱ्या प्रतियोगितेपेक्षा वेगळी आहे हे अवच्छेदक दाखवून देतं. तर सामान्य भाव, जलसामान्य भाव, तर जलावर आली प्रतियोगिता, त्या प्रतियोगितेचं अवच्छेदक होतं जलत्व. तर जलावर जी प्रतियोगिता त्या प्रतियोगितेचं अवच्छेदक होतं जलत्व. तर जलत्वनिष्ठ अवच्छेदकता निरूपित अवच्छेद्यताश्रय जलनिष्ठ प्रतियोगिता निरूपित अनुयोगिताश्रय जलसामान्य भाव, अथवा जलसामान्य भावनिष्ठ अनुयोगिता निरूपित जलनिष्ठ प्रतियोगितानिष्ठ अवच्छेद्यता निरूपित अवच्छेदकताश्रय जलत्व. म्हणजे जलत्वापासून सुरुवात करायची, जलसामान्य भावापर्यंत जायचं, आणि जलसामान्य भावापासून सुरुवात करायची तर जलत्वापर्यंत यायचं परिष्कार करताना. तर इथं एवढं एक लक्षात ठेवा, जलत्वनिष्ठ अवच्छेदकता निरूपित अवच्छेद्यता आश्रय प्रतियोगिता आहे, त्या प्रतियोगितेचा आश्रय काय जल आहे, म्हणून आपल्याला परिष्कार करताना जलत्वनिष्ठ अवच्छेदकता निरूपित अवच्छेद्यता आश्रय जलनिष्ठ प्रतियोगिता असं करायचं आहे फक्त. म्हणजे प्रतियोगिता आश्रय जल पुन्हा जलनिष्ठ प्रतियोगिता म्हणण्यापेक्षा अवच्छेद्यता आश्रय या जलनिष्ठा प्रतियोगिता तन्निरूपित या अनुयोगिता तादृश अनुयोगितायाः आश्रयः भवति जलसामान्य भावः असं आपल्याला सांगता येईल. दुसरा आहे विशेषाभाव. विशेषाभावाच्या ठिकाणी पण अवच्छेदक भाव कसा तो सांगतो. वृष्टीजल आहे, वृष्टीजलाचा अभाव, तर वृष्टीजल हा प्रतियोगी आहे, तर वृष्टीजलावरती आली प्रतियोगिता, त्या प्रतियोगितेचं अवच्छेदक होतं वृष्टीजलत्व. सेम आता प्रतियोगितेवरती काय आली अवच्छेद्यता, तर वृष्टीजलत्वनिष्ठ अवच्छेदकता निरूपित अवच्छेद्यता आश्रय वृष्टीजलनिष्ठ प्रतियोगिता निरूपित अनुयोगिताश्रय वृष्टीजलाभावः, अथवा वृष्टीजलाभावनिष्ठ अनुयोगिता निरूपित वृष्टीजलनिष्ठ प्रतियोगितानिष्ठ अवच्छेद्यता निरूपित अवच्छेदकताश्रय वृष्टीजलत्व. तिसरा आहे जो अभाव आहे विशेषाभाव, तो स्वाती नक्षत्रीय वृष्टीजल प्रतियोगी आहे, त्याच्यावरती आली प्रतियोगिता, त्या प्रतियोगितेचा अवच्छेदक आहे स्वाती नक्षत्रीय वृष्टीजलत्व समग्र. तर स्वाती नक्षत्रीय वृष्टीजलत्वनिष्ठ अवच्छेदकता निरूपित अवच्छेद्यताश्रय स्वाती नक्षत्रीय वृष्टीजलनिष्ठ प्रतियोगिता निरूपित अनुयोगिताश्रय स्वाती नक्षत्रीय वृष्टीजलाभावः, अथवा स्वाती नक्षत्रीय वृष्टीजलाभावनिष्ठ अनुयोगिता निरूपित स्वाती नक्षत्रीय वृष्टीजलनिष्ठ प्रतियोगितानिष्ठ अवच्छेद्यता निरूपित अवच्छेदकताश्रय स्वाती नक्षत्रीय वृष्टीजलत्वम. असा अवच्छेदक भावाचा घेऊन अवच्छेदक भाव घेऊन या ठिकाणी परिष्कार होतो. म्हणजे सामान्य भाव, विशेषाभाव, विशेषाभाव या ठिकाणी अवच्छेदक भाव कसा होतो, या ठिकाणी आपण हे 3 उदाहरणं पाहिली. तर अवच्छेदक भावाच्या ठिकाणी पण निरूपक भाव सांगता येईल, ते आपण स्वतः तयार करावं. तर आपण एकूण 4 प्रमेय पाहिले. आधार आधेय भाव पहिलं प्रमेय, दुसरं प्रमेय निरूपक भाव, तिसरं प्रमेय अभाव म्हणजे काय हे पाहिलं, भाव पदार्थ म्हणजे काय पाहिलं, अभाव पदार्थ काय हे पाहिलं. त्यानंतर वद्यघातक भाव म्हणजे काय, सहानवस्थान विरोध म्हणजे काय, आणि त्यानंतर प्रतियोगी अनुयोगी भाव पाहिला, आणि त्यानंतर सामान्य भाव, विशेषाभाव, विशेषाभाव ह्या भावाचे प्रकार पाहिले, आणि नंतर अवच्छेदक भाव पाहिला. जे काही यात चुकीचं असेल ते माझं, आणि जे काही बरोबर असेल ते गुरूंचं असेल असं मी समजतो. तर जे काही तोडकं मोडकं सांगण्याचा मी प्रमेय ते आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे काही न्यायशास्त्रातील प्रमेय आहेत. आणि हे जर प्रमेय अशा प्रकारची जे प्रमेय आपण शिकलो, जर अभ्यास केला त्या चांगल्या पद्धतीने अशा प्रकारच्या प्रमेयांचा, तर आपण योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने कुठलंही शास्त्र असेल, कुठलेही ग्रंथ असतील,
ते शिकू शकू अथवा लावू शकू, हे या प्रमेयांचं वैशिष्ट्य. म्हणून अगोदर शास्त्र शिकण्याच्या अगोदर प्रमेय शिकायला पाहिजेत सर्वांनी. पुन्हा एकदा संत समागम या पेजचे मनःपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि तसेच प्रवीण दिवाकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी माझं व्याख्यान या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.